नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। CGET परीक्षेविषयी बालविकास व शिक्षाशास्त्र म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी यावर आधारित 15 प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर 2021 साली झालेल्या या पेपरचे स्पष्टीकरण आपण आज मराठीमध्ये बघणार आहोत। चला तर पेपरला सुरुवात करूया। पहला प्रश्न है, एक खेल क्रिया के दौरान चोट लगने पर रोहन रोने लगा। यह देखकर उसके पिता ने कहा, लड़कियों की तरह व्यवहार ना करो, लड़के रोते नहीं हैं। पिता का यह कथन। तर या ठिकाणी एक सेंटेन्स किंवा एक वाक्य दिलेलं आहे। एका मुलाचा आणि वडिलांच्या संदर्भात एक संवाद दिलेला आहे। तर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला त्यावेळेस काहीतरी जखम त्या ठिकाणी होते, तर त्यावेळेस ते म्हणताय की मुलींसारखा वागू नकोस। या ठिकाणी नेमकं खालील 4 पर्यायापैकी कोणता पर्याय आपल्याला योग्य वाटतो ते आपल्याला बघायचं आहे। पहिला पर्याय आहे लैंगिक वादिताओं को दर्शाता है, म्हणजेच काय तर स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा मुलगी जे आहे तर त्यामध्ये भेद दर्शवणारा हा पर्याय आहे। दुसरा आहे लैंगिक रूढ़िवादिताओं को चुनौती देता है, लैंगिक भेदभाव को कम करता है और लैंगिक समानता को बढ़ावा देता है। तर यापैकी आपल्याला पर्याय शोधायचा आहे। तर पूर्ण पर्याय बघू आपण। तर पहिला आहे लैंगिक रूढ़िवादिताओं को दर्शाता है, म्हणजेच या ठिकाणी मुलगा मुलगी यामध्ये भेद त्या ठिकाणी करत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे, ऑप्शन नंबर 1। पुढचा प्रश्न आहे, एक प्रगतिशील शिक्षा में अध्यापक को अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए। एक प्रगतिशील कक्षा में एका प्रगतिशील जो काही वर्ग असेल तर त्या वर्गामध्ये अध्यापक को अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए, विद्यार्थियों में प्रतिस्पर्धा पर बल देना चाहिए, ज्ञान की संरचना के लिए प्रचुर मौके प्रदान करने चाहिए और विद्यार्थियों को उनके अकादमिक अंकों के आधार पर नामांकित करना चाहिए। तर या ठिकाणी एक पर्यायानुसार आपण जर गेलो तर बघा, अध्यापक को अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए। जो काही पाठ्यक्रम आहे फक्त पाठ्यक्रमावरच आधारित त्याला शिकवायचं का तर नाही, फक्त पाठ्यक्रम नाही, पाठ्यक्रम तर शिकवायचा आहे परंतु फक्तच पाठ्यक्रम त्या ठिकाणी घेऊन चालणार नाही। दुसरा आहे विद्यार्थियों में प्रतिस्पर्धा पर बल देना चाहिए। प्रतिस्पर्धा म्हणजेच काय तर कॉम्पिटिशनचं, फक्त कॉम्पिटिशन किंवा इतर स्पर्धा भरून फक्त स्पर्धेच्याच माध्यमातून आपण प्रगतिशील वर्ग त्या ठिकाणी शिकू शकतो का किंवा प्रगतिशील वर्ग त्या ठिकाणी होऊ शकतो का तर नाही। तिसरा पर्याय आहे ज्ञान की संरचना के लिए प्रचुर मौके प्रदान करने चाहिए। ज्ञान की संरचना म्हणजे हे महत्त्वाचं आहे, जे काही त्याला आपण म्हणतो की अपॉर्च्युनिटी, जे काही त्याला वेगवेगळे जे काही मौके आहे ते आपल्याला द्यायचे आहे, वेगवेगळ्या संधी त्याला द्यायच्या आहे। प्रचुर म्हणजे मोठ्या प्रमाणात, प्रचुर शब्दाचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात, तर जास्तीत जास्त त्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यायची आहे। त्यानुसार विद्यार्थी किंवा तो वर्ग त्या ठिकाणी प्रगतिशील होईल, म्हणजे मुलंच प्रगतिशील झाले तर वर्ग आपोआप त्या ठिकाणी प्रगतिशील होतो। आणि शेवटचा पर्याय आहे विद्यार्थियों को उनके अकादमिक अंकों म्हणजेच काय तर एनुअल मार्क्स उसके आधार पर अंकों के आधार पर नामांकित करना चाहिए, तो नहीं। तो यहाँ पर 3 ऑप्शन यहाँ नहीं है, तो सही ऑप्शन है ऑप्शन नंबर 3, तीसरा ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न बघूया, एक गतिविधि के दौरान छात्रों को संघर्ष करते देख एक अध्यापिका बच्चों को संकेत और इशारे जैसे क्या, क्यों, कैसे प्रदान करने का फैसला लेती है। लेव वाइगोत्स्की के सिद्धांत के अनुसार अध्यापिका की यह योजना निम्नलिखित ऑप्शन में से कौन सा सही है। पहला ऑप्शन है बच्चों को अधिगम के लिए निष्प्रेरित करेगी, अधिगम के लिए पाठ आधारभूत संरचना का काम करेगी, छात्रों में प्रत्याहार निकास प्रवृत्तियाँ पैदा करेगी, और चौथा है अधिगम की प्रक्रिया में अर्थहीन होगी। मग त्या ठिकाणी मुलांना ज्याप्रमाणे आपण प्रश्न विचारू किंवा संकेत त्या ठिकाणी करता येईल, तर क्या, क्यों और कैसे अशा प्रकारे जर प्रदान करने का फैसला लेती है तो वाइगोत्स्की के सिद्धांत के अनुसार अध्यापिका की यह योजना निम्नलिखित में से कौन सी है, तो उसका सही उत्तर है, सही ऑप्शन है ऑप्शन नंबर 2, अधिगम के लिए पाठ आधारभूत संरचना का काम करेगी। ऑप्शन नंबर 2 यहाँ पर सही है, दूसरा ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे, बच्चों के समाजीकरण के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है। कौन सा कथन, या ठिकाणी 4 वाक्य दिले, यापैकी कोणतं योग्य आहे। समाजीकरणावर आपल्या चॅनलवर या ठिकाणी व्हिडिओ उपलब्ध आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यामध्ये समाजीकरण जी काही संकल्पना आहे ती पूर्णपणे क्लिअर आपण केलेली आहे। तर मग पहिला पर्याय आहे विद्यालय समाजीकरण का एक द्वितीय कारक है और परिवार समाजीकरण का एक प्राथमिक कारक है।
तर हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. विद्यालय म्हणजेच काय तर द्वितीयक आणि प्रथम काय तर परिवार. तर ज्यावेळेस मूल शाळेत जाण्याच्या अगोदरचे काही समाजीकरण ते विद्यार्थ्यामध्ये होत असतं. मग ती भाषा असेल किंवा कशाप्रकारे वागणूक त्या ठिकाणी करायची किंवा कशाप्रकारे बोलायचं हे जे काही शिकतो तर ते सुरुवातीला परिवारामध्ये आहे आणि नंतर त्या ठिकाणी शाळेमध्ये. म्हणजेच परिवार प्राथमिक होईल आणि विद्यालय द्वितीयक. म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तरी पण आपण इतर पर्याय देखील बघूया. विद्यालय समाजीकरण का एक प्राथमिक कारक है और समकक्ष समाजीकरण के द्वितीय कारक है. तर हा पर्याय चुकीचा आहे. पुढे आहे समकक्ष समाजीकरण के प्राथमिक कारक है और परिवार समाजीकरण का एक द्वितीय कारक है. तर नाही, सुरुवात परिवारापासून होत असते. पुढचा प्रश्न बघूया. बहुबुद्धी का सिद्धांत जोर देता है. बहुबुद्धी म्हणजेच काय तर मल्टिपल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो. बुद्धिलब्धी म्हणजेच बुद्धी उपलब्धी ज्या विद्यार्थ्यांकडे किंवा ज्या मुलाकडं असेल. बुद्धिलब्धि केवल वस्तुनिष्ठ परीक्षणों द्वारा ही मापी जा सकती है. एक आयाम में बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों में बुद्धिमत्ता निर्धारित करती है. बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं हैं. बुद्धिमत्ता में कोई व्यक्तिगत विभिन्नताएं नहीं होती. यावर हा प्रश्न देखील आपण पर्यावरून जाऊया. पहिला चौथा पर्याय बघूया. बुद्धिमत्ता में कोई व्यक्तिगत विभिन्नताएं नहीं होती. तर हे उत्तर चुकीचं आहे, कारण व्यक्तिगत विभिन्नता असते, सगळ्यांची बुद्धिमत्ता समान नाही. त्यानंतर आहे बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं है, म्हणजे विविध स्थिती त्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या आहे, सगळ्यांचे समान नाही. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. पहिला आणि दुसरा पर्याय पण बघूया. बुद्धिलब्धी केवळ वस्तुनिष्ठ परीक्षणों के द्वारा ही मापी जा सकती नाही. तर बुद्धिमापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी चाचणी असते, फक्त वस्तुनिष्ठ परीक्षणामधून ते होत नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. एक आयाम में बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों में बुद्धिमत्ता निर्धारित करती है. अशा प्रकारे नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं हैं. पुढचा प्रश्न आहे. लॉरेंस कोलबर्ग के सिद्धांत के अनुसार किसी कार्य को इसलिए करना क्योंकि दूसरे इसे स्वीकृति देते हैं. नैतिक विकास के इस चरण को दर्शाता है. प्रथापूर्व, प्रथागत, उत्तर प्रथागत और अमूर्त संक्रियात्मक. म्हणजे काय तर ही एक समाजीकरणाचीच प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नैतिक विकास के चरण को दर्शाता है. नैतिक विकास म्हणजे आपण समाजीकरणामध्ये कशा प्रकारे वागतो. तर काय दिलेलं आहे की किसी कार्य को इसलिए करना क्योंकि दूसरे इसे स्वीकृति देते हैं. इतरांना त्या ठिकाणी आवडेल किंवा इतर आपल्या कृतीला स्वीकार करतील, त्या अशा गोष्टीला काय म्हणायचं. तर प्रथापूर्वक तर नाही. प्रथागत बरोबर. दुसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रथागत पद्धतीला आपण म्हणून किंवा प्रथागत चरण को दर्शाता आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. लेव वाइगोत्स्की के सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य अधिगम प्रक्रिया में के महत्व पर जोर देता है. सांस्कृतिक उपकरणों, गुणारोपण, अभिप्रेरणा और संतुलीकरण. या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे सांस्कृतिक उपकरणों. थेरॉटिकल प्रश्न आहे, त्यामुळे यामध्ये बदल होत नाही किंवा जे आहे ॲक्युरेट आन्सर आपल्याला मिळतं सांस्कृतिक उपकरणों. पुढचा प्रश्न आहे. जीन पियाजे अपने संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में संज्ञानात्मक संरचनाओं को डैश के रूप में वर्णित करते हैं. मनोवैज्ञानिक उपकरणों, उद्दीपक अनुक्रिया संबंध, विकास का समीपस्थ क्षेत्र, स्कीमा, मनोबंध. तर यामध्ये कोणता प्रकार किंवा कोणता ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्कीमा, मनोबंध. पुढचा प्रश्न आहे. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में पूर्व संक्रियात्मक अवस्था में विकास का मुख्य गुण क्या होता है. पहला ऑप्शन है अमूर्त सोच का विकास, विचार सोच में केंद्रीकरण, परिकल्पित निगमनात्मक सोच, संरक्षण और पदार्थों को क्रमबद्ध करने की क्षमता. तो यहाँ पर सही आंसर है ऑप्शन नंबर 2 विचार सोच में केंद्रीकरण. पुढचा प्रश्न आहे. विकास के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है. आता या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, त्या ऑप्शनपैकी आपल्याला योग्य निवडायचं आहे. पहिला ऑप्शन आहे विकास की दर सभी संस्कृति में सभी के लिए समान होती है. तर नाही, विकास म्हणजेच काय तर डेव्हलपमेंट, आणि ही डेव्हलपमेंट कारण हे जो विकास आहे तर तो प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न प्रकारचा त्या ठिकाणी असतो. प्रत्येक संस्कृतीमध्ये तो वेगळ्या प्रकारचा त्यामध्ये वाढ होत असते. त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. पुढचा आहे विकास केवल विद्यालय में होने वाले अधिगम से ही होता है. विकास फक्त शाळेमधूनच आपल्याला शिकता येतं किंवा शाळेमध्ये गेल्यानंतरच आपला विकास होईल अशा प्रकारे नाही. म्हणून दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा आहे विकास केवल बाल्यावस्था के दौरान ही होता है. तर असं होत नाही, विकासाची वेगवेगळ्या अवस्था त्या ठिकाणी आहे, म्हणून फक्त बाल्यावस्थामध्ये विकास होईल असं नाही.
मग पर्याय चौथा आहे विकास बहुआयामी होत आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बहुआयामी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा होत असतो, वेगवेगळ्या साधनांमधून आपल्याला तो म्हणजे आपलं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होत असतो. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे जन्म से किशोरावस्था तक बच्चों में विकास किस क्रम में होता है. तर या ठिकाणी आपल्याला अवस्था समजणे गरजेचे आहे. जन्म से लेकर किशोरावस्था इस अवस्था में बच्चों का जो विकास है वो किस क्रम में. तर जी अवस्था आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर ही अवस्था समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिलं ऑप्शन आहे सांवेदिक मूर्त आणि नंतर अमूर्त, त्यानंतर आहे अमूर्त सांवेदिक मूर्त, त्यानंतर आहे तिसरं ऑप्शन मूर्त अमूर्त सांवेदिक आणि चौथं ऑप्शन आहे अमूर्त मूर्त आणि सांवेदिक. तर यापासून संवेदनापासून आपल्या त्या ठिकाणी सुरुवात होत असते, कारण या ठिकाणी किशोरावस्थेच्या अगोदर असते बाल्यावस्था, म्हणून आपल्याला बाल्यावस्थेचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. का? कारण इथे दिलेले जन्म से किशोरावस्था तक, म्हणून हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जर आपण प्रश्न वाचताना जर आपण गोंधळ केला किंवा प्रश्न वाचताना जर आपली चुकी झाली तर उत्तर आपलं चुकू शकतं. तर आपण सुरुवातीला विचार करतो की मग सुरुवातीला जे आपण म्हणतो की एखाद्या वस्तूचा स्पर्श होणे, एखाद्या वस्तूची चव त्या ठिकाणी लागणे, मग अशा प्रकारे जे काही ज्ञानेंद्रिय असेल त्यापासून जी सुरुवात होते तर ती आहे संवेदना. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर आहे. सांवेदिक सुरुवातीला आहे, त्यानंतर मूर्त म्हणजे ज्या समोर गोष्टी दिसते आपल्याला त्या गोष्टीला आपण ओळखतो, आणि त्यानंतर अमूर्त म्हणजे किशोरावस्थेची जे काही एंडिंग किंवा शेवट असतो त्यावेळेस आपल्याला अमूर्त गोष्टीचं ज्ञान होत असतं. म्हणून पहिला पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे एक प्रगतिशील कक्षा में व्यक्तिगत विभिन्नताओं को किस प्रकार से देखा जाना चाहिए. आता प्रगतिशील जर वर्ग असेल तर त्यामध्ये व्यक्तिगत कशा प्रकारे विभिन्नता आहे ते बघायचं आहे. पहिला ऑप्शन आहे अधिगम की प्रक्रिया में बाधा, अध्यापक के पक्ष पर असफलता, योग्यता आधारित समूह बनाने का मापदंड और अध्यापन अधिगम प्रक्रिया की परियोजना के लिए महत्त्वपूर्ण. तर या ठिकाणी एक व्यक्तिगत जे काही प्रगतिशील वर्ग असेल तर त्यामध्ये जी व्यक्तिगत विभिन्नता आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही समान नसते, परंतु या ठिकाणी प्रगतिशील जर वर्ग असेल तर त्यामध्ये आपण या गोष्टीला थोडासा अपवाद ठरू शकतो. म्हणून अध्यापन अधिगम प्रक्रिया ही परियोजनासाठी खूप महत्त्वाची ठरेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. कारण पहिला पर्याय काय तर अधिगम म्हणजेच काय टीचिंग करण्यासाठी, अधिगम की प्रक्रिया में बाधा, तर टीचिंग करण्यासाठी काही बाधा होईल का या वर्गाची तर नाही. अध्यापक पक्ष पर असफलता, अध्यापकला त्या ठिकाणी काही अयशस्वी अध्यापक ठरू शकेल का तर नाही. योग्यता आधारित समूह बनाने का मापदंड, ज्या प्रकारे आपण मूल्यमापन करतो त्याला देखील योग्यता आपल्याला वेगवेगळे ग्रुप त्या ठिकाणी बनवण्याची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे एक समावेशी कक्षा में डैश पर जोर होना चाहिए. प्रदर्शन, अभिमुखी लक्ष्यों, अविभेदी समरूपी निर्देशों, सामाजिक पहचान के आधार पर छात्रों के अलगाव और हर बच्चे के सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करणे. किस पर जोर, समावेशी म्हणजेच काय तर एक प्रकारे आपण त्याला सर्वसमावेशक वर्ग त्याला आपण म्हणू शकू. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने त्या ठिकाणी शिकवणे, त्याचप्रकारे त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे हे गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. हर बच्चे के सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करणे. पुढचा प्रश्न आहे दिव्यांगजन अधिकार नियम 2016 के अनुसार निम्न में से किस शब्दावली का प्रयोग उपयुक्त है. पहला है बंधित छात्र, विकलांग छात्र, छात्र जिससे शारीरिक दिव्यांगता है, छात्र जिसका अशक्त शरीर है. तो इसमें सही ऑप्शन है ऑप्शन नंबर 3, छात्र जिससे शारीरिक दिव्यांगता है. ये ऑप्शन यहाँ पर सही है. अगला प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओचा, जेणेकरून 15 प्रश्न जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जे 2021मध्ये जो पेपर झाला त्याचे आपण हे प्रश्न बघत आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत CTETच्या तयारीसाठी तुम्हाला मिळतील. शेवटचा प्रश्न आहे अधिगम कठिनाइयों से जूझते छात्रों की ज़रूरतों को संबोधित करने के लिए एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए. निगेटिव्ह प्रश्न आहे आणि पहिलाच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 15 प्रश्नामध्ये हा पहिला आपल्याला निगेटिव्ह या ठिकाणी दिसतोय. दृश्य श्रव्य सामग्रियों का इस्तेमाल,
इथे काय तर एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए, अधिगम कठिनाई से जूझते छात्रों की ज़रूरतों को संबोधित करने के लिए दृश्य श्राव्य सामग्रियों का इस्तेमाल, संरचनात्मक शिक्षा शास्त्रीय उपागमों का इस्तेमाल, व्यक्तिगत शैक्षिक योजना बनाना और शिक्षा शास्त्र और आकलन की जटिल संरचनाओं का प्रयोग। तर या ठिकाणी शिक्षाशास्त्र और आकलन की जटिल संरचना का प्रयोग यहाँ पर उत्तर सही आहे। चौथा या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे। जे काही जटिल म्हणजेच काय तर कठीण प्रकारचे जे काही स्ट्रक्चर असले त्याचा उपयोग करायची ते करायचा नाही किंवा त्याचा प्रयोग आपण टाळायचा आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। त्याचप्रकारे टेलिग्रामची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा। त्यामध्ये देखील वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील। थँक्यू।